या पूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी एक हिंदुत्ववादी चेहरा होता जो तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये, राज ठाकरे नावाचा. भगवी शॉल बिल दिली होती त्यांना आणि ते बराचसा प्रचार करत होते भाजपचा मधल्या काळामध्ये. अचानक असं काय झालं की ते ठाकरेंकडे गेले? कारण तुम्ही त्यांना बऱ्यापैकी मॅनेज करता, तुम्ही त्यांना चालवता अशी चर्चा होती. अचानकपणे ते दोन ठाकरे एकत्र कसे झाले? बघा, टू बी फेअर टू राज ठाकरे, आम्ही त्यांना कधीही चालवलं नाही. राज ठाकरेंबद्दल एक गोष्ट मी निश्चितपणे म्हणेल, त्यांचे निर्णय ते घेतात. चुकीचे घेत असतील, बरोबर घेत असतील, कन्फ्युज्ड माइंडनी घेत असतील, अनेक वेळा मला ते कन्फ्युज्ड वाटतात, पण त्यांचे निर्णय ते घेतात. त्यामुळे त्यांनीच मध्यंतरी असा निर्णय केला की मला हिंदुत्वाचं एक काम करायचं आहे आणि एक घोर हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी आपली इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. मग अचानक त्यांना असं वाटलं की हिंदुत्ववादी इमेजनी मला काही फार फायदा होत नाहीये, पुन्हा हिंदुत्वाकडनं ते हिंदुत्व थोडं बाजूला करून असं एक सेक्युलर मराठी फेस अशा टाईपने त्यांनी प्रयत्न केला. आमच्यासोबत ते लोकसभेला होते, विधानसभेला अर्धवट होते, पूर्णपणे आमच्यासोबत नव्हते. बाकी सगळा काळ ते आमच्या विरोधातच राहिले ना. 14 नंतर ते आमच्या विरोधातच राहिले. ठीक आहे, आमचे संबंध आजही चांगले आहेत. म्हणजे आता ते माझ्यावर टीका करतील, मी त्याला उत्तर देईल, याचा अर्थ काही संबंध संपणार नाहीत. उद्या आम्ही एकत्रित चहा पिऊ किंवा त्यांनी निमंत्रित केलं त्यांच्या घरी मी जाईल, माझ्या घरी निमंत्रण केलं तर ते येतील, तो प्रश्न नाही आहे. पण सैद्धांतिकदृष्ट्या मला असं वाटतं की आत्ता त्यांनी जे अलायन्स केलेलं आहे हे माझं भाकीत आहे की राज ठाकरे आणि मनसे विल बी द बिगेस्ट लुझर इन दिस अलायन्स. हे जे त्यांचं अलायन्स आहे त्यांचा फायदा हा उद्धव ठाकरेंना निश्चितपणे मिळेल, पण उद्धवजींचा फायदा हा त्यांना मिळणार नाही. चला, या परिस्थितीमध्ये पण तुम्ही भाकीत केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुळात असा एक संस्कृती आहे की किती विरोध राजकारणामध्ये झाला किंवा टीका टिप्पणी झाली तरी चहा एकत्र घेऊ शकतात आणि ही संस्कृती महाराष्ट्रानं सांभाळलेली आहे आणि ती आदर्श संस्कृती आहे. ती मुख्यमंत्री सांभाळण्याचा प्रयत्न करतायत.